Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two another examples on the topic income from house property. In this particular lecture, we are going to see the example number 3 and example number 4 on this particular topic. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या टॉपिकचे दोन एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. हे या टॉपिकचं तिसरं आणि चौथं एक्झाम्पल असणार आहे. इन दिस पर्टिक्युलर टू एक्झाम्पल्स वी आर गोइंग टू स्टडी द न्यू कन्सेप्ट्स लाईक रेंट व्हेकन्सी पिरियड. ज्या वेळेला आपल्याला एक्झाम्पलमध्ये व्हेकन्सी पिरियड दिला जातो त्यावेळेला कॅल्क्युलेशनमध्ये कोणत्या प्रकारे बदल होतो हे आपण या एक्झाम्पल्समध्ये पाहणार आहोत. In the third example, we are going to study how to calculate the gross annual value when we are given only certain information. Okay, so let's start with the example. First, we will see the example number 3 on this particular topic. पहिल्यांदा आपण तिसरे एक्झाम्पल बघूया. काय एक्झाम्पल आहे ते? मिस ज्योती इज अ ओनर ऑफ हाऊस इन दिल्ली. This is the first sentence of this example. In this sentence, the important point is the name of the owner. Who is owner? Miss Jyoti is the owner of house, and this is the important because we have to mention the name of the owner at the time of solving, at the time of computing the income from house property. आपण ज्या वेळेला कोणत्याही हाऊसचं कोणत्याही घराचं इन्कम कॅल्क्युलेट करायला घेतो त्यावेळेला तिथं आपल्याला ओनरचं नाव मेन्शन करावं लागतं. इथं ओनर कोण आहे तर मिस ज्योती इज द ओनर ऑफ द हाऊस. शी प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन काय काय दिले बघा. द फर्स्ट पॉईंट इज म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ हाऊस ₹1,00,000. ओके, व्हॉट इज म्युन्सिपल व्हॅल्यू? म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द म्युन्सिपल कॉर्पोरेशन नॉर्म्स. ओके, आपलं घर जर गावामध्ये असेल तर ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे, शहरामध्ये घर असेल तर नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे, आणि मोठ्या शहरात असेल तर महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची असलेली व्हॅल्यू त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. हिअर द म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ हाऊस इज ₹1,00,000. दिस इज द फर्स्ट पॉईंट. देन सेकंड पॉईंट इज मंथली रेंट ₹10,000. हे जे घर आहे ते रेंटने दिलेलं आहे. रेंटने जे घर दिलं जातं त्याला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. महिन्याचं रेंट किती आहे? महिन्याचं रेंट आहे 10,000. इट इज मंथली रेंट. सो टू गेट द ॲन्युअल रेंट वी हॅव टू मल्टिप्लाय धिस मंथली रेंट बाय 12 months. आपण महिन्याचं रेंट दिलेलं आहे त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचं रेंट मिळेल. दिस इज द सेकंड पॉईंट. देन थर्ड पॉईंट इज म्युन्सिपल टॅक्स. घराचा टॅक्स आहे किती तर 25% ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू. घराची म्युन्सिपल व्हॅल्यू 1,00,000 सांगितलेली आहे, त्याच्या 25%, 1,00,000च्या 25% म्हणजे ₹25,000 हा झाला वर्षाचा टॅक्स. एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल टॅक्सची अमाऊंट दिलेली नाही तर ती अमाऊंट आपल्याला पर्सेंटेजमध्ये सांगितले. काय सांगितलं आहे की म्युन्सिपल टॅक्स हा म्युन्सिपल व्हॅल्यूच्या 25% आहे. म्युन्सिपल व्हॅल्यू 1,00,000 त्याच्या 25% म्हणजे 25,000 हा झाला वर्षभराचा टॅक्स. वर्षाचा टॅक्स किती? 25,000. आता पेड किती केला आहे काय सांगितलं आहे बघा. शी पेड म्युन्सिपल टॅक्स ऑफ 6 years. 6 वर्षाचा एकदम टॅक्स पेड केला इन्क्लुडिंग द करंट इयर अँड प्रिव्हियस 5 years. सध्याचं वर्ष आणि पाठीमागची 5 अशी 6 वर्षाचा टॅक्स एकत्र पेड केला. आता नियम काय सांगतो की व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी हॅव टू शो द म्युन्सिपल टॅक्स पेड बाय द ओनर. ॲक्च्युली टॅक्स किती पेड केला तेवढा सगळा तिथं रेकॉर्ड करायचा असतो. तो टॅक्स चालू वर्षाचा आहे, मागच्या वर्षाचा आहे का पुढचा वर्षाचा आहे याचा विचार करायचा नाही. एकूण वर्षभरामध्ये ॲक्च्युअली किती टॅक्स पेड केला त्यांनी काय सांगितले. आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं, वर्षाचा टॅक्स आलेला 25,000 बरोबर. एका वर्षाचा 25 असा 6 वर्षाचा 25,000 गुणिले 6 म्हणजे जवळपास ₹1,50,000 एवढा एकत्रपणे टॅक्स हा पेड केलेला आहे. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले की टॅक्स 6 वर्षाचा पेड केला इन्क्लुडिंग करंट इयर अँड प्रिव्हियस 5 years. सध्याचं 1 वर्ष आणि पाठीमागचे 5
म्हणजे पाठीमागची 5 वर्ष टॅक्स पेड केलेला नव्हता, ते मागची 5 वर्ष आणि सध्याचं असं एकूण 6 वर्षाचा टॅक्स पेड केलेला आहे. ओके, या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच असं आलेलं आहे की एकूण 6 वर्षाचा टॅक्स पेड केला. पाठीमागच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये फक्त चालू वर्षाचा टॅक्स आहे तेवढा पेड केला असंच येत होतं. मात्र या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच असं आलं की 6 वर्षाचा टॅक्स एकदम पेड केलेला आहे. त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट काय होते ते आपण एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. पुढे काय सांगितलं बघा, फर्दर एक्सपेन्सेस ऑन हाऊस प्रॉपर्टी. त्या घराशी रिलेटेड अजून कोणते खर्च आहेत? फर्स्ट एक्सपेन्सेस इज रिपेअर्स ₹5,000, सेकंड वन इज इन्शुरन्स 2,000, ग्राउंड रेंट 2,000 and last point is interest on loan ₹11,000. Okay, these are the 4 expenses relating to this house property. In the previous 2 examples we have studied that while calculating income from house property we have to consider only 2 expenses. First expenses is municipal tax and second expenses is interest on loan. The other expenses it should be totally ignored while computing the income from house property. आपण पाठीमागच्या दोन्ही लेक्चरमध्ये काय शिकलो, तर ज्या वेळेला आपण कोणत्याही घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला फक्त 2च खर्चांचा विचार करायचा. पहिला म्हणजे म्युनिसिपल टॅक्स पेड आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. एवढेच 2 खर्च विचारात घ्यायचे, बाकीचे खर्च हे दुर्लक्ष करायचे असतात. त्यामुळे रिपेअरचा खर्च असेल, इन्शुरन्सचा असेल किंवा ग्राउंड रेंटचा असेल, जरी तो घराशी रिलेटेड खर्च असला तरीसुद्धा तो कन्सिडर करायचा नाही, तो विचारामध्ये घ्यायचा नाही, त्यामुळे तो येणार नाही. ओके, आणि शेवटी काय सांगितले, कॅल्क्युलेट हर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 21-22. जी काय माहिती दिली आहे त्याच्या आधारे आपल्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, दिस इज द एक्झाम्पल. ओके, या एक्झाम्पलवरून आपण इन्कम कॅल्क्युलेट करूया. नेहमीप्रमाणेच फॉर्मॅट आहे. 2 गोष्टी फक्त या एक्झाम्पलमध्ये नवीन आहेत. एक म्हणजे आपण एकत्र 6 वर्षाचा टॅक्स पेड केला, ही नवीन गोष्ट आहे. आणि दुसरी म्हणजे आपल्याला एक्झाम्पलमध्ये फक्त म्युनिसिपल व्हॅल्यू दिली, फेअर रेंट किंवा स्टँडर्ड रेंट दिलेलं नाही, जे नेहमी दिलं जातं. या 2 गोष्टी फक्त नवीन आहेत. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द कॅल्क्युलेशन. ओनर कोण आहे बघा, हु इज द ओनर? मिस ज्योती इज द ओनर. सो हर नेम शुड बी मेन्शन ॲट द फर्स्ट लाईन, मिस ज्योती. पहिल्यांदा ओनरचं नाव मेन्शन करायचं, ते आपण केलं. आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतोय? इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इट शुड बी मेन्शन ऑन द सेकंड लाईन, कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. दिस इज सेकंड पॉईंट. आणि तिसरं मेन्शन करायचं कोणत्या वर्षासाठी? तर असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके, सो बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी we have to mention these 3 points. First, the name of the house owner. Secondly, which income we are calculating, and thirdly, the assessment year for which we are calculating the income. Okay, now after mentioning these 3 points, now we can draw the format. Okay, we know that format includes 3 columns. First one is particulars, second one is amount in rupees, and third column is also amount in rupees. हे 3 कॉलम आपल्याला ड्रॉ करावे लागतात. नोटबुकच्या पूर्ण 1 पेज हे 3 कॉलम ड्रॉ करायचे असतात. ओके, मग 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आता आपण हाऊस प्रॉपर्टीचे इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची. आपण प्रिव्हियस दोन्ही एक्झाम्पलमध्ये पाहिलं की इन्कम कॅल्क्युलेट करताना एकूण 3 स्टेप्स आहेत. त्यातली फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. सर्वात पहिल्यांदा त्या घराची, त्या हाऊस प्रॉपर्टीची आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ही फाइंड आउट करावी लागते. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती असते? तिथे लिहिले बघा ब्रॅकेटमध्ये, हायर ऑफ फॉलोइंग 2. 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. कोणत्या 2? एक म्हणजे एक्सपेक्टेड रेंट आणि दुसरं म्हणजे ॲन्युअल रेंट. एक्सपेक्टेड रेंट ही पहिली अमाऊंट आणि ॲन्युअल रेंट ही दुसरी अमाऊंट. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर म्हणजे मोठी, ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. त्यापैकी ॲन्युअल रेंट शोधून काढणे एकदम सिम्पल आहे. आपण पहिल्यांदा ते घेऊ. ॲन्युअल रेंट कसं घ्यायचं बघा. एक्झाम्पलमध्ये मंथली रेंट दिलेलं आहे बघा, हे क्लिअर करूया आपण. पहिल्यांदा एक्झाम्पलमध्ये मंथली रेंट किती सांगितलं आहे? महिन्याचं रेंट आहे 10,000.
मग याच्यावरून वर्षाचं रेंट कॅल्क्युलेट करूया. महिन्याचं 10,000, वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, अमाऊंट आउटर कॉलमला 1,20,000. ओके, दिस इज द अमाऊंट ऑफ ॲन्युअल रेंट. ओके, हे सिम्पल आहे. आता पहिली अमाऊंट शोधायची असते एक्सपेक्टेड रेंटची. ती कशी शोधायची? तर त्यासाठी म्युन्सिपल व्हॅल्यू, त्यानंतर फेअर रेंट आणि त्यानंतर स्टँडर्ड रेंट हे घ्यायचं असतं. पण या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त काय दिले? म्युन्सिपल व्हॅल्यू. ती किती आहे? 1,00,000. ती घेतली पहिल्या कॉलमला 1,00,000. एक्झाम्पलमध्ये फेअर रेंट दिलेलं नाही, त्याला डॅश केलं. स्टँडर्ड रेंट दिलं नाही, त्याला डॅश केलं. आपण काय करतो तर पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोर. पण आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यूज फक्त माहिती आहे, बाकी कोणतीच अमाऊंट दिलेली नाही. त्यामुळे जे एक्सपेक्टेड रेंट असणार आहे ते असणार आहे 1,00,000 रुपये. आपल्याला नॉर्मली म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आणि स्टँडर्ड हे तिन्हीही दिलं जातं आणि त्या तिन्ही अमाऊंट आपण मेन्शन करतो आणि त्याच्यावरून हे एक्सपेक्टेड रेंट शोधून काढतो. मात्र या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त एकच अमाऊंट दिली म्युन्सिपल व्हॅल्यूची 1,00,000, त्यामुळे तीच आपले घ्यायचं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. बरोबर. मग एक्सपेक्टेड रेंट आहे 1,00,000 आणि खाली ॲन्युअल रेंट आपण किती घेतले? 1,20,000. मग सांगा 1,00,000 आणि दुसरे अमाऊंट 1,20,000, ह्या दोन्हीपैकी आपल्याला पाहिजे हायर म्हणजे मोठी रक्कम. मग सांगा दोन्हीतली मोठी रक्कम कोणती? तर 1,20,000. रेश ओढून खाली दिलेली 1,20,000 आणि त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, सो द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ धिस हाऊस इज ₹1,20,000. हे जे घर आहे या घराची ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आहे. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. एकदा आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपलं 50% एक्झाम्पल कंप्लीट झालं. ओके, सेकंड स्टेप काय? सेकंड स्टेप असते ती म्हणजे नेट ॲन्युअल व्हॅल्यू शोधून काढणं. ती कशी कॅल्क्युलेट करायची? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त लेस करायचं, लेस म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. घराचा टॅक्स किती पेड केला आहे तेवढा फक्त लेस करायचा. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा सांगितलं आहे टॅक्स आहे किती? म्युन्सिपल व्हॅल्यूच्या 25%. म्युन्सिपल व्हॅल्यू किती होती? 1,00,000. 1,00,000च्या 25%. बघा इथे मेन्शन केलं आहे 1,00,000च्या 25%. आपण मगाशीच कॅल्क्युलेट केलेलं 1,00,000च्या 25% म्हणजे 25,000. हजारला वर्षाचा टॅक्स आणि किती वर्षाचा पेड केला? तर त्यांनी सांगितले 6 वर्षाचा पेड केला. एका वर्षाचा 25,000, 6 वर्षाचा शोधण्यासाठी गुणिले 6 इयर्स, म्हणून गुणिले 6 इयर्स केलं. बघा 25,000 गुणिले 6 किती आला गुणाकार? 1,50,000. ओके, म्हणजे 1,50,000 एवढा टॅक्स हा पेड केलेला आहे. आता फक्त वजाबाकी करायची. बघा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू होती 1,20,000, त्यातून टॅक्स पेड 1,50,000 वजा केला. 1,20,000मधून 1,50,000 गेले, वजाबाकी राहिले किती? वजा 30,000. उत्तर किती आलं आहे? -30,000. म्हणजे या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू जी आहे ती मायनस आलेली आहे. नॉर्मली आपण आत्तापर्यंतच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं की नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही नेहमी प्लस असते. बट इन दिस एक्झाम्पल फर्स्ट टाइम द नेट ॲन्युअल व्हॅल्यू कम्स इज इन निगेटिव्ह. ते निगेटिव्ह आलेली आहे. ती किती आली आहे? -30,000. ही झाली आपली सेकंड स्टेप. आता तिसरी आणि शेवटची स्टेप, या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 या मायनस केल्या जातात. ओके, डिडक्शन्स कोणकोणते आहेत? तर एकूण 2 डिडक्शन्स आहेत. फर्स्ट डिडक्शन इज स्टँडर्ड डिडक्शन, जी किती दिली जाते? नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. ओके, पण या एक्झाम्पलमध्ये आपली जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे ती मायनस आलेली आहे, निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे मायनसच्या 30% आपण कॅल्क्युलेट करायचं नसतं. त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये घेतला डॅश. ती जर प्लस असती तर त्याच्या 30% ही डिडक्शन आपण नेहमी घेतो. इन दिस एक्झाम्पल द नेट ॲन्युअल व्हॅल्यू इज निगेटिव्ह. सो निगेटिव्ह असल्यामुळे त्याच्या 30%, त्यामुळे कोणतीही स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही. हे या एक्झाम्पलमध्ये नवीन गोष्ट आहे. आत्तापर्यंतच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये नेट ॲन्युअल व्हॅल्यूची काहीतरी अमाऊंट होती, त्यामुळे त्याच्यात 30% आपल्याला एवढी डिडक्शन मिळत होती. परंतु इथं नेट ॲन्युअल व्हॅल्यूच मायनस आहे, -30,000 आहे. त्यामुळे त्याच्यात 30% काही कॅल्क्युलेट केलं जात नाही. ते ऑलरेडी मायनसमध्ये, त्यामुळे डिडक्शन काही मिळत नाही. दिस इज फर्स्ट. आणि सेकंड डिडक्शन कोणती असते? तर इंटरेस्ट ऑन लोन. एक्झाम्पलमध्ये बघा इंटरेस्ट ऑन लोन किती दिले? इंटरेस्ट ऑन लोन इज ₹11,000. ते घ्यायचं अमाऊंट 11,000. त्याखाली रेश सोडून दोन्हींची बेरीज बाहेर, बेरीज किती आली? तर 11,000. आता फक्त वजाबाकी करायचे. नेट ॲन्युअल व्हॅल्यू जी होती वजा 30, त्यातून ह्या डिडक्शन्स बघा, डिडक्शन्स मायनस करायचे, लेस करायचे. मग वजा 30,000तून 11,000 अजून वजा केले, वजाबाकी किती येणार आहे? -41,000.
ओके, आत्तापर्यंत ही वरची जी अमाऊंट आहे नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही मायनस आहे, त्यामुळे -30,000तून पुन्हा -11,000 केले, मायनस मायनस करत ते पुन्हा मायनस झालं किती, -41,000. आणि उत्तर मायनस आले. प्लस आलं तर ते इन्कम असतं, मायनस आले म्हणजे तो काय, लॉस आहे. त्यामुळे त्याला नाव लिहिलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कंसामध्ये लॉस. त्याला तुम्ही डायरेक्ट लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी देखील म्हणू शकता. ओके, सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ दिस पर्टिक्युलर हाऊस. आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्या आधारे पहिल्यांदा आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती प्लस 1,20,000 आली. त्यातून टॅक्स पेड वजा केला, नेट ॲन्युअल व्हॅल्यू जी आली ती मायनस आली. आणि नेट ॲन्युअल व्हॅल्यू मायनस आल्यामुळेच आपलं जे आन्सर आहे ते मायनसमध्ये आलेलं आहे. कारण मायनसमधून काही जरी मायनस केलं, लेस केलं, तरी उत्तर हे मायनसच येणार आहे. ओके, सो उत्तर मायनस असल्यामुळे त्याला आपण लॉस असं म्हणतो. ओके, त्यामुळे एखाद्या व्यक्तीची हाऊस प्रॉपर्टी असेल तर त्या हाऊस प्रॉपर्टीला इन्कमच येतं असं नाही, काही वेळेला त्याला लॉससुद्धा येऊ शकतो, जसं ह्या एक्झाम्पलमध्ये लॉस आलेला आहे. आता जे एक्झाम्पल होतं त्यापैकी आपण काही एक्सपेन्सेस, रिपेअर्स, इन्शुरन्स आणि ग्राउंड रेंट हे घेतलेले नाहीत. त्याचं रिझन देखील आपण मगाशी पाहिलेलं आहे. आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यावरून आपण या घराचं इन्कम कॅल्क्युलेट केलं, इन्कम मायनस आलं म्हणून त्याला नाव दिलं लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, या घराचा वर्षभराचं इन्कम हे निगेटिव्ह आहे म्हणून त्याला आपण लॉस असं म्हणू शकतो. ओके, इन दिस एक्झाम्पल we studied two different points, new points. First new point that we studied is municipal tax is paid for 6 years. 6 वर्षाचा टॅक्स पेड केलेला आहे. जेवढे रक्कम पेड केली ती 1 वर्षाची असो, 4 वर्षाची, 8 वर्षाची, नाही तर 10 वर्षाची, एकूण किती पेड केले चालू वर्षभरामध्ये तेवढी सर्व रक्कम विचारामध्ये घ्यायची, ही एक. आणि दुसरी गोष्ट की एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करताना फक्त म्युन्सिपल व्हॅल्यूज दिलेली होती, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट दिलेलं नव्हतं. त्यामुळे जी म्युन्सिपल व्हॅल्यू आहे तीच आपली एक्सपेक्टेड रेंट ही आपण कन्सिडर करतो. ओके, या दोन गोष्टी आपण एक्झाम्पलमध्ये शिकल्या. आणि नेट ॲन्युअल व्हॅल्यू मायनस आल्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते सुद्धा मायनस आलं, आणि मायनस आन्सर आहे म्हणजे ते इन्कम नाही आहे तर तो लॉस आहे. Okay, these are the 2-3 new things which we have learned from this particular example. This is example number 3. Now let's see the another example, that is example number 4. हे जे चौथे एक्झाम्पल आहे यामध्ये नवीन काय आहे तर इन दिस एक्झाम्पल वी आर गोइंग टू स्टडी द ट्रीटमेंट ऑफ द व्हेकन्सी पिरियड. म्हणजे काय तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात, बरोबर. या 12 महिन्यांपैकी सपोज आपण ते घर रेंटवरती दिलेलं आहे, एखाद्या भाडेकरूला राहण्यासाठी दिलेलं आहे, परंतु वर्षभरापैकी एखादा दुसरा महिना जर भाडेकरू घर सोडून गेला आणि दुसरा भाडेकरू मिळण्यासाठी एका दुसरा महिना 1-2 महिने घर रिकामं राहिलं तर त्या 1-2 महिन्याचं रेंट आपल्याला मिळत नाही. ओनर जो कोण असतो त्याला रेंट मिळत नाही. मग जेवढे महिने घर रिकामं होतं, कोणताही भाडेकरू राहत नव्हता, त्या कालावधीला व्हेकन्सी पिरियड असं म्हटलं जातं. मग त्याचा इफेक्ट काय होतो ते आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. मिस्टर राम इज अ ओनर ऑफ हाऊस इन पुणे. दिस इज द फर्स्ट सेंटेन्स ऑफ दिस एक्झाम्पल. आपल्याला यापैकी महत्त्वाचं काय, हु इज ओनर, मिस्टर राम इज द ओनर. ही प्रोव्हाइड्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन काय काय, म्युन्सिपल व्हॅल्यू 1,50,000, फेअर रेंट 1,80,000, स्टँडर्ड रेंट अमाऊंट इज ₹2 lakh, मंथली रेंट ₹20,000. ओके, देन म्युन्सिपल टॅक्स 20% ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट पॉईंट इज म्युन्सिपल टॅक्स पेड, किती पेड केला, जेवढा टॅक्स आहे त्याच्या 50% पेड केला. आता या प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. म्युन्सिपल व्हॅल्यूचा अर्थ सांगितला मगाशीच. म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय तर आपलं घर गावामध्ये असेल तर ग्रामपंचायतीच्या अंडर येतं, शहरामध्ये नगरपालिकेच्या अंडर येतं, मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका असते. म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द म्युन्सिपल कॉर्पोरेशन नॉर्म्स. म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किती व्हॅल्यू आहे त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. आपल्या घराची असलेली व्हॅल्यू त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणतात, ती 1,50,000 आहे. फेअर रेंट आहे 1,80,000. फेअर रेंट म्हणजे काय, फेअर रेंट मीन्स द ॲन्युअल रेंट विच वी कुड गेट इफ वी गिव द हाऊस ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर.
जर आपण आपलं घर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं तर वर्षभराचं किती रेंट मिळू शकतं, त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. ते आहे 1,80,000 आणि स्टँडर्ड रेंट आहे 2,00,000. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय, तर एखादा ओनर भाडेकरूकडून मॅक्सिमम वर्षभराचं किती भाडं घेऊ शकतो त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. स्टँडर्ड रेंट मीन्स द मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. ती रक्कम किती आहे, तर ते 2,00,000 रुपये आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज मंथली रेंट ₹20,000. हे घर कुणाला तरी रेंटवरती दिले, त्या घराचं महिन्याचं रेंट आहे 20,000 रुपये. महिन्याचं भाडं 20,000 गुणिले 12 महिने केलं की वर्षाचं रेंट मिळेल. त्याच्यानंतर घराचा टॅक्स किती, 20% ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू. जेवढी घराची म्युन्सिपल व्हॅल्यू आहे, बघा म्युन्सिपल व्हॅल्यू आहे किती, 1,50,000 आहे ना, त्याच्या 20%, 1,50,000चे 20% म्हणजे टॅक्स आला किती, 30,000. 30,000 हा वर्षाचा टॅक्स आहे, पण पेड किती केला, तर त्याच्या 50% म्हणजे निम्मा. 30,000च्या 50% म्हणजे पेड किती केला आहे फक्त, तर 15,000 पेड केला. आणि आपण काय विचारात घेतो, टॅक्स आहे किती यापेक्षा पेड किती केला तेवढाच आपण फक्त रेकॉर्ड करतो. 15,000 पेड केलं आहे, त्यामुळे कॉम्प्युटेशन करताना 15,000चाच विचार करायचा. त्याच्यानंतर पिरियड ऑफ वेकन्सी 1 month, ते बोल्ड करून मेन्शन केलं. हे पहिल्यांदा आलं आहे की आपलं घर 1 महिना रिकामं होतं, म्हणजे एका महिन्याचं रेंट मिळालं नाही. बघा महिन्याचं रेंट किती आहे, महिन्याचं रेंट आहे 20,000 रुपये. 20,000 महिन्याचं रेंट आहे आणि 1 महिना घर रिकामं आहे, म्हणजे 20,000 रुपये आपले बुडाले. तेवढ्यानं आपलं इन्कम कमी होणार आहे, कारण 1 महिना घर हे रिकामं होतं, त्यामुळे एका महिन्याचं 20,000 रुपये आपले कमी होणार. इन्कम आपलं कमी करायचं आहे, हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, फर्दर एक्सपेन्सेस ऑन हाऊस प्रॉपर्टी. घरासाठी अजून कोणता खर्च केला, रिपेरिंगचा खर्च 10,000 केला, इन्शुरन्सचा खर्च 5,000 केला आणि इंटरेस्ट ऑन लोन, घरावरती कोणतं कर्ज आहे, त्याच्या घरासाठीचं कर्ज आहे, त्याचं व्याज आहे 3,500. हे 3 खर्च दिले. आता पाठीमागे पण सांगितलं, आत्ता पुन्हा बघा की नियम सांगतो की हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करताना फक्त 2 खर्चांचा विचार करायचा. एक म्हणजे म्युन्सिपल टॅक्स पेड आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. ओनली these 2 expenses should be considered while computing income from house property. The other expenses, okay, repairs, insurance, etc., these should be totally ignored. हे बाकीचे खर्च पूर्णपणे काय करायचे, इग्नोर करायचे असतात. कारण नियम सांगतो की हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करत असताना फक्त आणि फक्त इन्कम म्युन्सिपल टॅक्स पेड आणि इंटरेस्ट ऑन लोन एवढे 2 खर्च विचारात घ्यायचे आहेत, बाकीचे खर्च विचारात घ्यायचे नाहीत. आणि शेवटी सांगितले कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर AY 21-22. ओके, यावरून आपल्याला या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. या एक्झाम्पलमध्ये व्हेकन्सी पिरियड 1 महिना आहे, ही एकमेव गोष्ट नवीन आहे. त्याचा इफेक्ट काय होईल ते आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कॅल्क्युलेशन. फर्स्ट, द ओनर. हु इज ओनर? मिस्टर राम इज द ओनर. हिज नेम शुड बी मेन्शन्ड ॲट द सेंटर ऑन द फर्स्ट लाईन. ओनरचं नाव पहिल्या लाईनला मेन्शन करायचं, ते मेन्शन केलं मिस्टर राम. आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतोय, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, ते सेकंड लाईनला मेन्शन करायचं. कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे सेकंड लाईनला. आणि कोणत्या वर्षासाठी, असेसमेंट इयर 21-22, इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन, असेसमेंट इयर 21-22. Okay, after mentioning these 3 points, now we have to draw the format, and the format includes 3 columns: particulars, amount in rupees and amount in rupees. These are the 3 columns which we have to draw for the full 1 page of the notebook. नोटबुकच्या पूर्ण 1 पेज हे 3 कॉलम आपल्याला ड्रॉ करावे लागतात. हे ड्रॉ केल्यानंतर आपण ॲक्च्युअली कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करायची. जे इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत त्याच्यामध्ये 3 स्टेप्स असतात. द फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस. ज्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय त्या घराची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू शोधून घ्यायची. ती काय असते, तर त्यासाठी नियम आहे हायर ऑफ फॉलोइंग 2. 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंटची आणि दुसरी अमाऊंट असते ॲन्युअल रेंटची. ह्या दोन्हीपैकी जी हायर म्हणजे मोठी रक्कम असेल ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. दोन्हीपैकी ॲन्युअल रेंटची रक्कम शोधणं एकदम सिंपल आहे. कशी शोधायची बघा,
महिन्याचं रेंट किती सांगितले, मंथली रेंट किती आहे 20,000 आहे. मग महिन्याचं रेंट 20,000 वर्षाचं शोधण्यासाठी गुणिले 12 महिने, 20,000 गुणिले 12 अमाऊंट किती आली, तर अमाऊंट आली 2,40,000. महिन्याचं रेंट दिले गुणिले 12 महिने केलं, उत्तर किती आलं 2,40,000 रुपये. हे झालं ॲन्युअल रेंट. आता पहिलं जे मेन्शन केलं ए एक्सपेक्टेड रेंट, ते कॅल्क्युलेट कसं करायचं, त्यासाठी पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू, त्यानंतर फेअर रेंट आणि त्यानंतर स्टँडर्ड रेंट घ्यायचं. मग बघा एक पहिल्यांदा घ्यायचं म्युन्सिपल व्हॅल्यू. किती आहे म्युन्सिपल व्हॅल्यू, ते आहे 1,50,000. ती घ्या पहिल्या कॉलमला 1,50,000. त्याच्यानंतर फेअर रेंट किती आहे 1,80,000. ते सेकंड लाईनला घ्या 1,80,000. आणि तिसरं आहे स्टँडर्ड रेंट, ते किती आहे 2,00,000. ते मेन्शन करा फर्स्ट लाईन कॉलममध्ये 2,00,000 रुपये. ह्या 3 अमाऊंट घ्यायच्या, सिक्वेन्स हाच पाहिजे. पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू, नंतर फेअर रेंट आणि तिसरं स्टँडर्ड रेंट. आता पहिल्यांदा काय करायचं, तर इथं मेन्शन केलं आहे म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर. मग आता सांगा म्युन्सिपल व्हॅल्यू 1,50,000 आहे आणि फेअर रेंट 1,80,000 आहे. ह्या दोन्हीतली मोठी रक्कम कोणती, तर ती आहे 1,80,000. त्याला स्टार केलं, टिक केली. ओके, काय केलं बघा पुन्हा एकदा, तर सुरुवातीला म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर. मग आपली म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे, म्युन्सिपल व्हॅल्यू 1,50,000 आणि फेअर रेंट 1,80,000. 1,50,000 आणि 1,80,000तलं मोठं काय, तर 1,80,000. त्याला असं स्टार केला. ही झाली फर्स्ट स्टेप. आता काय करायचं त्याच्यानंतर, तर जी मोठी रक्कम आहे ज्याला आपण स्टार केला आहे 1,80,000ला, 1,80,000ला, त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर आणि त्या दोन्हीपैकी घ्यायचं विच एव्हर इज लेस. मग सांगा स्टार केलेली रक्कम 1,80,000 आणि दुसरी रक्कम 2,00,000. 1,80,000 आणि 2,00,000 ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज लेस. 1,80,000 आणि 2,00,000 ह्यातलं लहान काय, तर लहान आहे 1,80,000. ते घ्यायचं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलममध्ये मेन्शन केलं किती आलं, ते 1,80,000 रुपये. त्यामुळे जे एक्सपेक्टेड रेंट आपण कॅल्क्युलेट करतो ते ह्या तिन्हीवरून कॅल्क्युलेट केलं, म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आणि स्टँडर्ड रेंट. एक्सपेक्टेड रेंट आलं 1,80,000, ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट केले 2,40,000. आता 1,80,000 आणि 2,40,000 ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज हायर म्हणजे मोठी रक्कम कोणती सांगा, मोठी रक्कम आहे 2,40,000. रेश ओढली, खाली नाव दिलं, अमाऊंट लिहिली 2,40,000. आपण याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, एक्सपेक्टेड रेंट 1,80,000 आणि ॲन्युअल रेंट 2,40,000 ह्या दोनपैकी जी मोठी रक्कम असते त्याला आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणतो. ते आपण अमाऊंट लिहिली 2,40,000, पण लगेच याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणायचं नाही. कारण या एक्झाम्पलमध्ये 1 महिना घर रिकाम होतं असं सांगितलेलं आहे. म्हणजे एका महिन्याचं रेंट मिळालं नाही, तेवढ्यानं आपलं इन्कम कमी होणार. मग महिन्याचं इन्कम कितीनं कमी होणार, आपलं महिन्याचं रेंट 20,000 आहे, आपलं इन्कम 20,000नं कमी होणार. म्हणून ते करायचं लेस. म्हणून लेस लिहिलं. रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियड, किती महिने घर रिकाम होतं त्याचं रेंट. आपलं 1च महिना होतं तेव्हा महिन्याचे 20,000 प्रमाणे एका महिन्याचे आपले इन्कम 20,000नं कमी झालं. मग 2,40,000मधनं 20 गेले, वजाबाकी आली 2,20,000. त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, दिस इज द ओनली न्यू पॉईंट विच वी हॅव टू अंडरस्टँड इन दिस एक्झाम्पल. आपण आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू जी एक्सपेक्टेड रेंट आणि ॲन्युअल रेंटपैकी जी मोठी रक्कम आहे त्यालाच आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणत होतो. मात्र या एक्झाम्पलमध्ये नवीन काय शिकलो, की जर घर रिकामं असेल 1, 2, 3 महिन्यासाठी, तर तेवढं जे काय आपलं इन्कम बुडालं आहे ते त्यातून लेस करायचं आणि मग आपल्याला मिळते ती ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. किती, 1 महिन्याच घर रिकाम होतं त्यामुळं महिन्याचे 20,000 फक्त इन्कम कमी झालं, ते लेस केलं आणि उत्तर किती आलं, तर 2,20,000. ती झाली आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपलं 50% एक्झाम्पल झालं. फर्स्ट स्टेप पूर्ण झाली. आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर सेकंड स्टेप काय, नेक्स्ट स्टेप असते नेट ॲन्युअल व्हॅल्यू शोधणं. ती कशी शोधायची, तर ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर, घराचा जो टॅक्स पेड करावा लागतो तो किती पेड केला आहे, ओनरने किती पेड केला आहे तेवढा फक्त लेस करायचा. मग आपण मगाशीच टॅक्स कॅल्क्युलेट केला आहे बघा. टॅक्स सांगितला आहे किती, म्युन्सिपल व्हॅल्यूचे 20%. आपल्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 1,50,000, त्याच्या 20% टॅक्स. बघा इथे मेन्शन केलं 1,50,000चे 20%. आणि तो आपण मागाशी टॅक्स कॅल्क्युलेट पण केला होता, टॅक्स आलेला 30,000.
पण त्यापैकी टॅक्स पेड किती केला तर एकूण रकमेच्या फक्त 50%. मग 30,000च्या 50% म्हणजे किती 15,000च पेड केला, म्हणून एकूण रकमेच्या 50% त्यांनी सांगितला म्हणजे 15,000 पेड केला. बरोबर. मग 15,000 पेड केला, टॅक्स पेड केल्यामुळं पैसे गेले, आपले इन्कम कमी होणार म्हणून ते त्यातनं केले लेस. मग 2,20,000तून 15,000 लेस केले, वजाबाकी आले किती 2,05,000. त्याला नाव द्यायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूतून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड वजा केलं की आपल्याला नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. ते आले किती तर 2,05,000. दिस इज द सेकंड स्टेप. नाव द लास्ट स्टेप. नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर शेवटची स्टेप काय, त्यातून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. त्यातून फक्त सेक्शन 24च्या 2 डिडक्शन्स वजा करायच्या. 2 डिडक्शन कोणत्या, पहिली असते ती स्टँडर्ड डिडक्शन. ती किती दिली जाते नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे किती 2,05,000 आहे ना, त्याच्या 30% म्हणजे किती 61,500. जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे 2,05,000 त्याच्या 30% म्हणजे 61,500 एवढी मिळाली स्टँडर्ड डिडक्शन. ही कशासाठी दिली जाते तर कोणतीही हाऊस प्रॉपर्टी जास्त वर्ष टिकण्यासाठी दरवर्षी किंवा काही वर्षांनी काही खर्च घरासाठी करावे लागतात. मग कलरिंग असेल, व्हाईट वॉशिंग असेल, रिपेरिंग असेल, मेंटेनन्स असेल वगैरे वगैरे, हे खर्च भागविण्यासाठी ही 30%ची डिडक्शन दिली जाते. ओके. घर कोणतंही असो, कोणत्याही प्रकारचं असो, जेवढी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30%ची ही डिडक्शन दिली जाते. त्याप्रमाणे त्याला 61,500 ही पहिली डिडक्शन. आणि दुसरी असते इंटरेस्ट ऑन लोन. जर घरासाठी काय कर्ज काढलं असेल तर त्याच्यावरचं व्याज. बघा व्याज किती आहे, व्याजाची रक्कम आहे 3,500. ते आहे तशी अमाऊंट घेतली 3,500. ह्या 2 डिडक्शन्स मिळतात सेक्शन 24च्या अंडर. ओके. दोन्ही अमाऊंट पहिल्या कॉलमला लिहायच्या, रेश सोडून बेरीज बाहेर घेतली, दोन्हींची बेरीज आली 65,000. आता काय करायचं शेवटची स्टेप, फक्त जी आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे, किती नेट ॲन्युअल व्हॅल्यू आली 2,05,000, त्यातून हे जे 65,000 आहे हे काय करायचे बघा, हे मायनस म्हणजे लेस करायचे. मग 2,05,000तनं 65,000 गेले, वजाबाकी राहिले किती 1,40,000. उत्तर हे प्लस आले म्हणून त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. जर उत्तर मायनस आलं असतं तर त्याला लॉस म्हटलं असतं. उत्तर प्लस आहे म्हणून त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. म्हणजे हे जे घर आहे की जे घर रेंटवरती दिलेलं आहे, महिन्याचं रेंट 20,000 आहे, घर 1 महिना रिकामं होतं, त्याची जी सर्व इन्फॉर्मेशन दिली होती त्याच्यावरून आपण या घराचं इन्कम, वर्षभराचं इन्कम कॅल्क्युलेट केलं. ते किती आलं तर ते आलं 1,40,000. ओके. दिस इज द इन्कम ऑफ दिस पर्टिक्युलर हाऊस प्रॉपर्टी. Okay, in this example we studied the treatment for the rent of vacancy period. या एक्झाम्पलमध्ये आपण नवीन कोणती गोष्ट शिकलो तर जर एखादं घर वर्षभरापैकी काही दिवस रिकामं असेल, व्हेकंट असेल, रिकामं असेल, तर त्या कालावधीचं आपल्याला रेंट मिळत नाही. मग जर ते रेंट मिळालं नाही तर तेवढ्यानं आपलं इन्कम कमी होतं. मग कमी इन्कम झाल्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करताना काय इफेक्ट होतो हे आपण या एक्झाम्पलमध्ये शिकलेलो आहोत. ओके. सो in this lecture we studied or we have seen the 2 examples, example number 3 and example number 4 on this particular topic. Okay, you should write down these 2 examples and solutions in your notebook. In the next lecture we will see the another example in which we will see or we will study the another new concepts relating to the house property. Okay, so that's it with this particular lecture. Here we will stop. Thank you very much.